विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मध्ये आपण प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन सामायिक परीक्षेची तयारी करत आहोत. 9वीची मोठ्या प्रमाणात मुलं मोठ्या प्रमाणात नव्यानं जॉईन आहेत. त्या सर्वांना परत सांगतोय की त्यांनी पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. हा धडा टॉपिक 3 ट्रायंगल, त्याचे सर्व थेरम, सर्व प्रॅक्टिस सेटमधले सर्व प्रॉब्लेम्स आपण पूर्वी सॉल्व केलेत. आता आपण प्रश्नसंग्रह 3 हा भाग सामायिक परीक्षेची तयारी म्हणून करतोय. पण डायरेक्ट तयारी तुम्ही जर ऐकत असाल, बघत असाल लेक्चर हे, तर तुम्हाला निश्चितपणे ती डोकेदुखी वाटेल. काही मुलं खरोखरच म्हणतात, सर तुमचं लेक्चर ऐकून डोकं दुखायला लागले. तसं वाटणार स्वाभाविक आहे. पण तो भाग जरा सुरुवातीपासून बघा. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. आपण गणित ही डोकेदुखीचा विषय नाही आहे. गणित हा समजून घ्यायचा भाग आहे. मुळात मॅथ्स सेकंड बरंचसं काळजीपूर्वक समजून घ्यावा लागतो. आपण प्रॉब्लेम सेटमध्ये MCQ टाईपचे जे तिन्ही क्वेश्चन्स होते ते आपण पाठीमागच्या तासाला पूर्ण केले. ट्रायंगल फॉर्म कसा होतो, त्रिकोणाचा कोण मोठा असल्यानंतर कुठली बाजू मोठी असते, कोण लहान असलं की त्याच्यासमोरची बाजू लहान असते, याच्यावरती काही प्रॉब्लेम्स, काही थेरम्स, काही प्रूफ्स आपण आता पुढं शिकत जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघूया जरा असं काय म्हणले. प्रश्न 3. या प्रश्नामध्ये बाळांनो एक फिगर दिलेलं आहे. त्या फिगरचं ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. तो आयसोसेल ट्रायंगल आहे, म्हणजे तो समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे त्याच्या दोन बाजू सारख्या आहेत. हे बघा, हे AB आणि AC हे दोन्ही सारखं आहे. हे गिव्हन आहे, पक्ष आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढचा भाग सिद्धता किंवा प्रूव्ह करणे. हे भाग फार सोपं आहे. कोणाला सोपं आहे बघा, त्याचं थोडंसं अंडरस्टँडिंग तुम्हाला असलं पाहिजे. सेगमेंट BD अँड CE, सेगमेंट BD अँड C आर मीडियन्स. BD हा जो सेगमेंट आहे इथं, B पासून D पर्यंतचा, अँड हा जो सेगमेंट आहे BD अँड CE हा जो सेगमेंट आहे आर मीडियन्स. BD आणि CE ह्या मध्यगा आहेत. हे सुद्धा गिव्हन आहे. आणि व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितले बघा. शो दॅट सेगमेंट्स आर मस्ट बी इक्वल. BD हा सेगमेंट आहे ना, तो CEच्या एवढाच असणार. हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट. शो दॅट म्हटल्यावर जरा बरं वाटते, प्रूव्ह दॅट म्हटल्यावर आणखीन कठीण वाटते. तसं काही नाही. तर ते हे प्रूव्ह करायचं आहे. मुळात प्रूफ ही संकल्पना एकदम सोपी आहे. कुणाला सोपी आहे बघा. सेगमेंट प्रूव्ह करायचं असलं तर त्या सेगमेंटना कंटेन करणारे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायला पाहिजेत. त्यासाठी दोन त्रिकोणाला एकरूप दाखवायला पाहिजे. त्या त्रिकोणाच्या एकरूपतेमधले काही जे फिगरमध्ये दिसणारे सत्य आहेत ते आपल्याला मांडता आले पाहिजेत. आणि त्यासाठी कोणते टेस्ट वापरायचे हे पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपण BD आणि CEला जर सारखं दाखवायचं आहे, म्हणजे आपलं लक्ष बघा कुठं पाहिजे. या ट्रायंगलमध्ये हे बघा ADB मध्ये जाऊया, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ADB सापडेल. ADB ह्या ट्रायंगलमध्ये जाऊया. आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जाऊया. हा ट्रायंगल बघा आता AEC मध्ये जाऊया. AEC मध्ये पण जाऊया. ह्या दोन ट्रायंगलचा आपण विचार करणार आहोत. ह्या ट्रायंगलमधलं जे सत्य आहे त्या 3 सेंटेन्स आपल्याला मांडता आले पाहिजेत. आणि मग हे दोन ट्रायंगल निश्चित सारखे आहेत आणि मग त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स, त्याच्या कॉन्ग्रंट साईड्स आर कॉन्ग्रंट, देअरफॉर आवर आन्सर इज गॉट इझी. हे तुम्हाला इझी जायला पाहिजे बाळांनो. आहे इझीच आहे, ते सोपंच आहे, ते इझी वाटायला पाहिजे. तसा डोळस दृष्टिकोन मात्र तुमच्याकडे असायला पाहिजे. हे पहिलं गिव्हन आहे बघा, AB = AC. आता मीडियनचं डेफिनेशन काय आहे बघा. मीडियन मध्यगा. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास मध्यगा म्हणतात. आता हा जो AB आणि AC निम्मा असेल तर ABचं जर तुम्ही निम्म केला असा आणि ACचं निम्म केला तरी त्या दोन्हीतली समानता बिघडणार नाही. मल्टिप्लाइंग ईच बाय 1/2. याचा साधा विचार असा होता, तुमच्याजवळ अशा दोन संख्या लिहिल्यात. समजा 100 एक संख्या इथं लिहिली आहे. हे बघा 100 आणि 100 हे दोन्ही समानच आहे की नाही सांगा. ह्याला 1/2 न गुणा आणि ह्याला 1/2 न गुणा. ह्याचं उत्तर 50 येणार, ह्याचंही उत्तर 50 येणार. महत्त्वाचा भाग असा होता त्यातली इक्वेलिटी बदलणार नाही, त्यांच्यातली समानता बदलणार नाही. तसं हे झालं. आता
त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्याची मध्यगा म्हणत असतात. म्हणजे हे एई हा एक ह्याचा अर्थ असा झाला, ए बीच्या निम्म केल्यावर एई तयार होतं आणि ए सीच्या निम्म केल्यावरती ए डी तयार होतं बघा. फ्रॉम टू विधान 2 वरून लक्षात आलं का बघा. हे बघा ए बी आणि ए सी सारखंच आहे, हे ए बी आणि ए सी सारखं आहे. आता एई आणि हे बी डी ए डी हे पण समान आहे. आता लक्षात घ्या, या बाजूचा त्रिकोण आणि ह्या बाजूचा त्रिकोणमध्ये आणखीन काय सेम दिसतं तुम्हाला. येस, हा जो ए अँगल आहे, अँगल ए इज इक्वल टू अँगल ए, किंवा तुम्ही 3 अक्षरांनी लिहा, हा सामायिक आहे बघा. आता लक्षात घ्या, तुम्ही ह्यांना वेगवेगळं करून बघता आलं पाहिजे बाळांनो. 2 अँगल्सना तुम्ही वेगवेगळं काढून बघा. काय झालं बघा, आता ए बी हा ए सी एवढा आहे असं झालं बघा. हे 2 ट्रायंगल्स तुम्ही वेगवेगळे जर काढला असता तर अधिक चांगल्या रीतीने कळेल. हे बघा, एक ट्रायंगल असा आहे बघा, मी जरा असं काढतो, असा आहे. दुसरा ट्रायंगल हा असा आहे बघा, मी दोन्ही हे जरासं पाहिजे रे, हे दुसरा असा आहे बघा. ह्याच्यामध्ये नावं बघा, आता मी ह्या साईडचा काढला, ए डी बी हा काढला काय, आणि दुसरा ए ई सी. इथं काय काय बघा बाळांनो, हे एक वैशिष्ट्य तुम्हाला कळायला पाहिजे. आता काय काय बघा बरं, ए बी हा ए सी एवढा आहे, ए बी हा ए सी एवढा आहे, एई हा ए डी एवढा आहे बघा, एई हा ए डी एवढा आहे. याच्यावर एक रेष ओढतो, याच्यावर एक रेष ओढतो. हे मात्र तुम्हाला कळायला पाहिजे रे बाळांनो. हे बघा, आणि इथला ए आणि इथला ए हा सामायिकच आहे, समजलं का बघा. आता हे असं करता आलं पाहिजे तुम्हाला, हे 2 विभाजन करून आपल्याला बघता आलं पाहिजे. आता तुम्हाला हे 2 त्रिकोण एकरूप आले, ही कसोटी करते बाळांनो. ही एवढी सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता तुमच्यात विकसित झाली पाहिजे, म्हणजे मॅथ सेकंड सोपं जाईल. बघा, मी हा त्रिकोण इथं काढून ठेवला आणि ह्या बाजूचा त्रिकोण इथं काढला आणि इथल्या गोष्टी लिहिल्या. ए बी हे ए सी एवढा आहे, याच्यावर 2 रेषा केल्या, याच्यावर 2. ए हे ए डी एवढा आहे, याच्यावर 2 रेषा, याच्यावर एक रेषा ओढली, आणि हा तर दोन्हीकडचा कॉमन अँगल आहे. बस हे 2 ट्रायंगल्स, कुठले 2 ट्रायंगल्स बघा बरं, ए ए डी, किंवा म्हणून ए हा जो असा होता ट्रायंगल ए डी बी, एकरूप त्रिकोण ए ई सी, हे 2 ट्रायंगल्स रे बाळांनो. हे 2 ट्रायंगल्स एकरूप येणार की नाही येणार, हे असं करता आलं पाहिजे. असे 2 भाग करता आले पाहिजेत आपल्याला, म्हणजे नीटपणे कळतं. लक्षात आलं का बघा तुम्हाला, म्हणजे खुणा करायला त्याच आकृतीमधल्या तुमच्या डोळ्यानं हे आपल्याला भाग करता आला पाहिजे. तर ते किती इंटरेस्टिंग आणि किती सोपं आहे बघा. कोणत्या कसोटीनुसार, जेव्हा एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी अनुक्रमे जुळतात, तेव्हा ते 2 त्रिकोण बाकोबा या कसोटीनुसार एकरूप असतात. बाकोबा, बायकोबा नव्हे, बाकोबा. कुठली टेस्ट इंग्लिशमध्ये सांगा, सेमीची मुलं काय लिहिणार याला, SAS टेस्ट नुसार हे 2 त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळतात. आता हे जेव्हा 2 त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळतात बाळांनो, तेव्हा त्याचे सर्व रेषाखंड एकमेकांना एकरूप असतात, सर्व कोण एकरूप असतात. आपल्याला इथं 6 घटना घडतात, 6 मधल्या 3 घटना इथं शहीद झालेत, 3 रिमेनिंग घटक उरले, त्यातली एकच घटक आपल्याला पाहिजे. सो ह्या ए बी डी मधला जो बी डी आहे, सो वी कॅन राईट दॅट द सेगमेंट बी डी इज कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट बी डी. ह्याची 2 अक्षर घेतल्यानंतर ह्याची 2 अक्षर घ्या, सी म्हणा किंवा ई सी म्हणा. दॅट्स आवर प्रूफ. ह्याच्यापेक्षा सोपं होतं, ह्याच्यापेक्षा चांगलं कारण असं द्यायचं आहे. दॅट्स प्रूफ झालं. CSCT करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मराठीमधले बोलणार एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्याच्यामध्ये 6 घटक एकमेकाला एकरूप येतात, त्यातले 3 घटक आपण कसोटीला वापरलेत. आता 3 उरलेले लिहायचे, त्यातला उत्तरामध्ये त्यांना एकच पाहिजे. ह्या 2 बाजू गेल्या, हा तयार झाला. नंतर हा कोण ह्या कोणाला, बी हा कोण ए एवढा, सी हा कोण डी एवढा, हे आपोआप तयार झालं. ही त्रिकोणाची एकरूपता बाळांनो तिथं समजून घ्यायची होती. ही मुख्य फिगर होती, ती कळण्यासाठी आपल्याला अशी एक आकृती बाजूला काढली आणि अशी एक आकृती बाजूला काढली. हे तुम्हाला करता यायला पाहिजे. असा डिफरन्स करून त्या फिगरकडे नीट काळजीपूर्वक बघता आलं पाहिजे.
जरासा भाग हा हळूवारपणे घ्यायला पाहिजे, आपल्याला तो भाग कळला पाहिजे, नीटपणे समजला पाहिजे बाळांनो. ओके. असं हे गणित तुम्ही एकदा दोनदा वाचायला पाहिजे, स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर ते पेपरमध्ये शक्य आहे. मॅथ्स सेकंड जरासं टफ आहे, अवघड आहे, अशी कुशंका येतात मुलांच्या काही, पण बाळांनो ते तुम्हाला मनापासून समजून घेतलं तर एकदम सोपंसुद्धा आहे. आलं लक्षात? ओके बाळांनो. असेच काही इनइक्वॅलिटीच्या प्रूफसुद्धा आपल्याला ह्या लेसनमध्ये शिकायचे आहेत. इथं इक्वल साईन असेलच असं नाही. पुन्हा एकदा दोनदा बाळांनो जरा लक्षपूर्वक नीट बघा, ह्या फिगरकडे नीट बघा, कशा त्या दोन फिगर्स एकरूप येतात आणि मग संगत घटक म्हणून आपल्याला कसे लिहायचे असतात ते. परत एकदा 9वीच्या बाळांनो तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, आपण 8वीचा भागसुद्धा सगळ्याचा सगळा पूर्ण करतो आहे. 9वीचा सर्व घटकही व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत अंतःकरणापासून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझी तुम्हाला हार्टली विनंती आहे बाळांनो, माझं मूल्यमापन हे सबस्क्राईबरवरती डिपेंड आहे, म्हणून विनंती करतो आहे की तुम्ही माझ्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. काही टेस्ट पेपर्स वगैरे, काही इतर जिल्ह्यामधली मुलं, मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून मुलं आपल्याला टेलिग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, यूट्यूबवरती जॉईन आहेत. मुलं माझ्याशी डिस्कस करत आहेत, काही पेपर्स माझ्याशी शेअर करत आहेत. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे पेपर माझ्याकडे येत आहेत, तेही मी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून सरावासाठी पाठवून देतो आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची परीक्षा, सामायिक परीक्षा आता आहे दिवाळीनंतरच्या भागात. त्या दिवाळीनंतर सामायिक परीक्षेला सामोरं जात असतानासुद्धा आपल्याला काही घटना माहिती असाव्यात. तुम्ही एकदा दोनदा तीनदा ऐकणं गरजेचं असतं, ते बघणं गरजेचं असतं. यासाठी तुम्हाला निश्चितपणे हा भाग उपयोगी पडेल असा हा आमचा प्रयत्न आहे. माझं मूल्यमापन परत सांगतो आहे, तुमच्या सबस्क्राईब करणे, तुमच्या आयकॉनसमोरच्या बटनच्या क्लिक करणे, याच्यावर मला माझं मोजमाप केलं जातं की किती सबस्क्राईब्स तुमचे आहेत. तेच माझे जॉईन झालेले विद्यार्थी साधारणतः 3000 आहेत, पण सबस्क्राईब वाढवणं फक्त 200-300, 400-500पर्यंत आहेत. तुम्हाला हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला वेळ करू नका, विलंब करू नका. क्वेश्चन नंबर 3 जाऊया. 3rd क्वेश्चन. पुन्हा कोण मोठा असला की बाजू मोठा वगैरे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नीटपणे समजलं पाहिजे. थोडीशी डोकेदुखी वाटते, स्वाभाविक आहे, मलाही तसंच होत होतं, पण ते समजलं ना एकदा की ते फार मजेशीर आणि गमतीशीर असतं. PQ, इथं नाव आहे PQ. फिगर माझी जराशी चुकती आहे, पण आपल्याला पाहिजे तशीच काढतो, म्हणजे की त्यांची आहे तशी गोंधळ व्हायला नको तुमचाही. PQ ही जी साईड आहे ना, ही मोठी काढायची आहे, त्यांना असं पाहिजे बघा. ही PQ जी साईड आहे आणि इथं असं करायचं आहे. PQ आणि इथं घ्यायचं आहे ते R. PQ हे PR पेक्षा मोठा आहे, दिसतंय ना. PQ हे PR पेक्षा मोठा आहे, समांतर नाहीच आहे. PQ हे PR पेक्षा मोठा आहे. अँगल Q अँड S आर ॲट S. अँगल Q आणि अँगल R बायसेक्टर्स. बघा, ह्याचा बायसेक्टर काढूया. हे बघा, याचा बायसेक्टर यानी की 2 कॉन्ग्रुएंट पार्ट करणारा किरण, 2 कॉन्ग्रुएंट पार्ट याचं, आणि याचा बायसेक्टर पण काढूया. याचा बायसेक्टर R कोणाचा बायसेक्टर काढूया. ह्याची 2 कॉन्ग्रुएंट पार्ट होतात, म्हणजे बायसेक्टर आहे. दे आर मीट ॲट पॉईंट S. हे यसमध्ये छेदतात. तर मग तुम्ही हे प्रूव्ह करा, असा 3रा प्रश्न आहे बघा यातला. हे 3 मी जर असं इथं बाजूला घेतो, यस, आणि मग प्रूव्ह करा. हे शो दॅट करा. शो दॅट युअर SQ इज ऑल्सो ग्रेटर दॅन SR. ओके, लक्षात घ्या. पहिला फक्त ॲट अ टाईम ना एकाच त्रिकोणाकडे बघा. परत तुम्हाला मी हे मधला भाग काय बघू नका, हे गिवन फिगर आहे, फक्त एवढंच बघा तुम्ही. काय आहे बघा बरं, फक्त हे मधलं बघू नका. PQ हे PR पेक्षा मोठा आहे, हे मध्ये काही दिलं नाही, फक्त तुमचं निरीक्षण असं पाहिजे बघा. एवढ्याच फिगरमध्ये बघा. हे बघा, इथं PQR आहे. PQ हे PR पेक्षा मोठा आहे, म्हणजे कुठला कोण मोठा असणार, हे गिव्हन आहे बघा.
हे गिव्हन आहे. पी क्यू ही बाजू मोठी असेल, ही बाजू एवढी आहे, ही बाजू मोठा आहे दिसतंय तुम्हाला. हे कंपॅरिझन करून बघा. हे जे पी क्यू आहे ना, हे पी आरपेक्षा मोठं आहे की नाही बघा बरं. कसं मोठं आहे? हा जो सेगमेंट आहे हे बघा, हा जो पी क्यू सेगमेंट आहे, हा पी क्यू सेगमेंट एवढा आहे आणि पी आर हा एवढा आहे. म्हणजे जी बाजू मोठी असेल त्याच्यासमोरचा कोण कोणता बघा बरं. निश्चित आर. आर हा कोण मोठा असणार आहे. पी क्यूच्या समोरचा कोण कुठला? येस. देअरफॉर अँगल आर इज ऑल्सो ग्रेटर दॅन पी आरच्या समोरचा कोण कुठला असणार बघा. क्यू. अपोजिट अँगल्स ऑन द अपोजिट साइड्स. अपोजिट अँगल्स विरुद्ध कोण. अपोजिट अँगल्स त्याचे समोरचे कोण आहेत त्याचे. आता मी काय करतो बघा, ह्याचं पण हाफ करतो. हाफ ऑफ कोण आर करूया. हा मोठा असणार हाफ ऑफ कोण क्यूपेक्षा. परत लक्षात आलं का बघा, तुमच्याकडे एक कोण 60 अंशाचा आहे आणि एक कोण 80चा आहे आणि एक कोण 60चा आहे. हे मोठं आहे. ह्याचं निम्म करा, ह्याचं निम्म करा, हे मोठंच येणार. तसं हे आता ट्रँगल इन ट्रँगल एस क्यू आर. आता जो आर कोण आहे ना, हा कोण मोठा आला. हाफ ऑफ आर. हाफ ऑफ आर कोणाला मी काय लिहितो बघा. इथं जाऊया आता आपण, ह्या ट्रँगलमध्ये जाऊया. हाफ ऑफ आर कोण म्हणजे कुठला कोण आला सांगा बरं. अँगल एस आर क्यू. एस आर क्यू हा मोठा असणार. एस आर क्यू हा मोठा असणार. हाफ ऑफ क्यू म्हणजे हा घेतो बघा, अँगल एस क्यू आर. एस क्यू आर. क्यू म्हणजे फक्त मधला अक्षर. लक्षात आलं. आता कुठला कोण मोठा आला. इन ट्रँगल. इन ट्रँगल हे हाफ ऑफ आर कोण म्हणजे कुठला. हाफ ऑफ क्यू. इन ट्रँगल हे ट्रँगलमध्ये आलं बघा. ट्रँगल एस क्यू आरमध्ये आलं. हे दुभाजक म्हणजे दोन समान भाग होणार. म्हणजे निम्मा इकडे येणार, निम्मा इकडे येणार. आता आर अँगल एस आर क्यू हा मोठा येणार. आता एस आर क्यूची अपोजिट साईड सांगा बाळांनो. एस आर क्यूची अपोजिट साईड हां कुठली येणार सांगा बरं. सो एस क्यू. एस आर क्यूची अपोजिट साईड एस क्यू ही मोठी येणार आणि एस क्यू आरची अपोजिट साईड काय येणार सांगा. एस आर. दॅट इज प्रूफ्स एस क्यू इज ग्रेटर दॅन एस आर. बघा बरं, सोपं आहे की नाही. निश्चित सोपं आहे बाळांनो, पण तेवढ्या आत्मीयतेने ते समजून घ्यायला पाहिजे. बघा गिवन काय इथं. पी क्यू हे पी आरपेक्षा मोठा आहे. म्हणजे पी क्यूच्या समोरचा आर कोण हा पी आरच्या समोरच्या क्यू कोणापेक्षा मोठा आहे. आता तिथं अँगल बायसेक्टर काढलेत म्हणजे दोन समान भाग केलेत. मग ह्याचं निम्म करूया, ह्याचं निम्म करूया. ह्याचं साईन बदलणार नाही. आर कोण म्हणजे आरच्या निम्मा कोण म्हणजे एस आर क्यू आणि क्यूच्या निम्मा म्हणजे एस क्यू आर. आता हा कोण मोठा आला. ह्याच्यासमोरची बाजू एस क्यू आहे, ह्याच्यासमोरची बाजू आर कोणासमोरची बाजू एस क्यू आणि क्यू समोरची बाजू एस आर. आणि हेच आपल्याला प्रूफ पाहिजे होतं. आलं लक्षात. निश्चित सोपं बाळांनो, पण समजून घ्यायला पाहिजे. बाजू मोठ्या त्या बाजूसमोरचा कोण मोठा. कोन दुभाजकाची व्याख्या ज्या किरणामुळं एखाद्या कोणाचे दोन कॉन्करंट पार्ट, दोन विभाजन होतं म्हणजे हा निम्मा शिल्लक राहतो. तो दोन्हीच्या दोन्ही भाग सारखे तयार होतील असा भाग शिल्लक राहतो. परंतु मोठेपणा जो आहे, एखादा कोण मोठा असेल तर त्यासमोरची बाजू मोठी असते. याचा विचार आपल्याला बाळांनो इथं निश्चित करावा लागतो आणि याच्यावर आपल्याला गणितं सोडवायचे आहेत. मॅथ्स गणित सोपंच आहे पण समजलं पाहिजे. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू अटेंड दॅट प्रॉब्लेम. परत एकदा समजून घ्या, परत एकदा न बघता सोडवा, म्हणजे निश्चितपणे तुम्हाला तो भाग समजेल. सर्व माझ्या मित्रांना परत एकदा हार्टली विनंती करतो आहे. माझं मूल्यमापन, माझं तुमच्याशी असणारं रिलेशन हे सगळं काही त्या सबस्क्राईबवरती निश्चित अवलंबून आहे. मला मदत करणारे तुमचे टीचर्स, तुमचे पालक या सर्वांचा आभार. ज्या टीचर्सनी आम्हाला ते लिंक दिली, तुम्हाला जॉईन व्हायचा सल्ला दिला, तेही आहेत. सर्व पोर्शन, सर्व टेस्ट, सर्व शंकांचं समाधान करण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील. दररोज 3 तास, 450 तास मला तुमच्याशी बोलायचं आहे. पुढचे तास तुम्हाला डायरेक्ट बोलण्यासाठी, डायरेक्ट तुमच्याशी डिस्कशन करण्यासाठी, माझ्यासाठी मदत करणाऱ्या माझ्या ह्या टीमला आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझ्या गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला फार उशीर करावा आहे. कृपया आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढचा भाग निश्चितपणे बघूया बाळांनो. आज आपण इथं थांबूया. ओके बाळांनो.